शहर की ताज़ा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। आतापर्यंत नव्या मुंबईतल्या जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांना राजकीय सर्वच पक्षांनी राजकीय सर्वच नेतृत्वांनी गृहीत धरलेला आहे आणि त्यांना गृहीत धरल्यामुळे गेली 40 वर्ष त्यांच्या जमिनीचा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न हा प्रलंबित राहिलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे जे गृहीत धरणं आहे ते मोडून काढायला की आम्ही कोणाशी बांधील नाही आहोत, भूमिपुत्र राजकीय बंध झुगारू शकतो, भूमिपुत्र राजकीय लाचारीमध्ये राहणार नाही, अशा पद्धतीची गोष्ट आम्हाला सिद्ध करायची आहे। म्हणून बहिष्काराचं हत्यार आम्ही लोकसभेला वापरतोय आणि फक्त लोकसभेला हे हत्यार वापरून आम्ही समजणार आहोत की भूमिपुत्र हा संघटित होऊन एक होऊन स्वतःचा निर्णय कोणत्याही राजकीय दबावाखाली झुगारून तो स्वतःचा निर्णय घेऊ शकतो। तसं झाल्यास त्याचे जे पडसाद आहेत ते विधानसभेला पडणार आहेत आणि विधानसभेला जर का याचे पडसाद पडणार असतील तर मला खात्री आहे आमचा जो प्रश्न जमिनीचा सिटी सर्वेचा विस्तारित गावठाणातल्या सिटी सर्वेचा आणि प्रॉपर्टी कार्डचा जो प्रश्न हा राज्य सरकार स्तरावरचा आहे हा 100% सुटेल याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळे आम्ही लोकसभेला बहिष्काराचं हत्यार आम्ही उपसलेलं आहे। टोटल 28 गावांमध्ये आमच्याकडे 2 विधानसभा क्षेत्र येतात। त्या एकेका विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे भूमिपुत्र स्वतः जवळपास 40,000 मतदार भूमिपुत्र आहे एका विधानसभा क्षेत्रात। त्याचा जो परिणाम प्रभावी ठरणारे जे इतर लोक जे त्याच्याबरोबर सोबत राहतात असे जवळपास 40 ते 50 हजार आहेत। म्हणजे एक 80-90 हजार एका विधानसभा मतदारसंघात आहेत। तर नव्या मुंबईत असे 2 मतदारसंघ येतात 28 गावांमध्ये। जवळपास 1.5 ते 2 लाखाच्या आसपासचा जो मतदार आहे त्याला हा जो बहिष्कार जो आहे हा प्रभावित करू शकणार आहे। हो 100% म्हणजे आम्हाला तीच चाचपणी करायची आहे म्हणून आम्ही बहिष्काराचं हत्यार उपसलेलं आहे। आत्तापर्यंत नव्या मुंबईत जे प्रामुख्याने 3-4 मोठे पक्ष आहेत कोणीच भूमिपुत्रांच्या ह्या गोष्टीकडे गेल्या 40 वर्षापासून गांभीर्याने पाहिलेलं नाही आहे आणि ही जाणीव आत्तापर्यंत भूमिपुत्रांच्या मनात बऱ्याचदा थोड्या प्रमाणात होती, मोठ्या प्रमाणात नव्हती। आम्ही या संदर्भातले सगळे डॉक्युमेंटेशन काढून या संदर्भामधले सगळे GR काढून या संदर्भातली सगळी माहिती गोळा करून आम्ही लोकांपुढे पोहोचलो। लोकांना सांगितलं बाबा हे तुझ्यासाठी वाढलेलं ताट होतं पण तुला दिलं गेलेलं नाही आहे। लोकांना जेव्हा त्यांचं काय हरवलं हे कळलं तेव्हा लोक विचार करायला लागले। आम्ही कोणाला चिथवत नाही आहोत, आम्ही लोकांना विचार करायला लावतोय। तुझा अधिकार आहे, तुझ्या अधिकारासाठी तुझ्या पक्षाने काम नाही केलं तर मग काय करायचं? तुझा पक्ष जर का तुला अधिकार मिळवून देत नसेल तर मग त्याची लाचारी का करायची, त्याचं काम का करायचं? म्हणून आता तो लोकसभेला बहिष्कार टाकेल पण तो जर का एक गठ्ठा झाला कारण की त्यांनी जर का ते बंद झुगारले तो एक गठ्ठा झाला त्याचा एक गठ्ठा विधानसभेवरती मोठ्या प्रमाणात परिणाम करणार ना। अजून तरी कोणीही नाही म्हणजे आमच्यापर्यंत येऊ पण नका। आम्ही तर म्हणतो तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या, तुम्ही मोठमोठ्या जाहीर सभा घेता, त्या जाहीर सभांमध्ये पण कोणी अजून याच्यावरती शब्द उगारलेला नाही आहे, त्यांनी शब्द काढलेला नाही आहे। याचा अर्थ ते भूमिपुत्रांना सिरियसली घेत नाही आहेत आणि भूमिपुत्रांसाठी आता ही संधी आहे, हीच शेवटची वेळ आहे, ही परीक्षेचा समय आहे त्यांच्यासाठी की तुम्ही सिद्ध करा स्वतःला की तुम्ही एक गठ्ठा आहात, तुम्ही मतांवर परिणाम करू शकता। ज्या दिवशी भूमिपुत्र मतांवर परिणाम करायला शिकेल त्या दिवशी त्याचा प्रश्न सुटलेला असेल आणि त्याच्यासाठी याच्यापेक्षा बेटर टाइम त्याच्यासाठी नसणार आहे। 25हून अधिक आम्ही आतापर्यंत प्री मीटिंग्स ज्या छोट्या गाव मीटिंग असतात त्या आम्ही घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अंदाजे 150 ते 200 लोक एकेका मीटिंगला उपस्थित असतात आणि आम्ही 9 ग्रामसभा घेतलेल्या आहेत। एकेका ग्रामसभेला 1.5 ते 2 म्हणजे 1000 ते 1,500 नॉर्मल गावांमध्ये लोक उपस्थित आहेत आणि 2,000-2,500च्या आसपास घणसोली गावामध्ये झालेल्या ग्रामसभेला लोक उपस्थित होते आणि त्या ग्रामसभेला त्याच गावातली लोक असतात, इकडून तिकडून धरून बांधून लोक न्यायची आम्हाला गरज पडत नाही। याचा अर्थ आम्ही जवळपास बऱ्यापैकी म्हणजे 60-70% लोकांपर्यंत तरी आता आम्ही पोहोचलो आणि आता आपल्या माध्यमातून आम्ही अजून अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो। मी तर आवाहन करीन की नव्या मुंबईतले जे इतर जी स्थानिक लोक आहेत, जे इतर शहरी भागातली लोक आहेत ते पण जर का आमच्या सोबत आले, आमच्या चळवळीला हातभार लावला तर आमची चळवळ यशस्वी करायला मदत होईल। जोडीला त्यांचे जे फ्री होल्डचे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा फ्री होल्ड होऊ शकतील। इतर जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सुद्धा भूमिपुत्र म्हणून आम्ही त्यांच्या सोबतीला उभे राहू शकतो आणि अशा पद्धतीने नव्या मुंबईच्या ज्या एकूण अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करता येऊ शकेल। आम्ही नक्कीच मदत द्यायला पण तयार आहोत आणि मदत घ्यायला पण तयार आहोत। नोटा आम्ही याच्यासाठी वापरत नाही आहोत, नोटा हा ऑप्शन नक्कीच आहे पण नोटानी जर का नोटा हायर साईडला झाला तर त्याच्याने काही इलेक्शन्सवरती परिणाम होत नसतात, त्यामुळे नोटा आमच्यासाठी फार फ्रूटफुल ठरत नाही आहे। बहिष्कार आम्ही याच्यासाठी म्हणतोय कारण की बहिष्काराने आम्ही RTI अंतर्गत याद्या मागवणार आहोत। RTI अंतर्गत याद्या मागवल्यावरती किती टक्के आमच्या गावठाणातलं कमी झालं, आम्ही आमचे मतदान केंद्राचे आकडे आमच्याकडे आहेत, तर आमच्या मतदान केंद्रामध्ये किती घट झाली हे कॅल्क्युलेशन आम्हाला कळेल आणि ते घट जी आहे ही विधानसभेसाठी परिणामकारक असलेले आकडे असणार आहेत। म्हणून आम्ही त्याला फक्त ट्रायल म्हणून वापरतोय आणि बहिष्कार हा संविधानाने दिलेला अधिकार आहे, मी कोणाला जबरदस्ती करत नाही आहे। एखादा माणूस जर का प्रचारासाठी म्हणतो माझ्या पक्षाला मत द्या तर तो प्रवृत्तच करतोय,
तर इथे मी समोरच्या माणसाला फक्त जागृत करतोय की तू तुझी खतखत, तू तुझा निषेध व्यक्त कर, आणि त्याच्यासाठी मी तुला जबरदस्ती करत नाही आहे, तुझा हात धरायला येत नाही, तुला अडवायला येत नाही आहे. तुझं फक्त मी तुझ्या मेंदूत, तुझ्या विचारांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला मी विचार करायला लावतोय की तू तुझ्या अधिकारांसाठी तुझ्याकडे असलेला बहिष्काराचा अधिकाराचा वापर कर. म्हणजे कसं आहे ना, मला आश्चर्य वाटतं की त्या बोलतात त्याच्यामध्ये ते बरोबर आहे, म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी विरोधच करत नाही आहे. ते बोलताना म्हणतात की ते सिटी सर्वे करतायत, ते बोलताना म्हणतायत की मी भूमिपुत्रांना विस्तारितमध्ये प्रॉपर्टी कार्ड देणार. आम्ही त्यांचं स्वागत करतो, आम्ही त्या बोलण्याचं स्वागत करतो, पण कागदावरती तसं होत नाही आहे. तिथे जी ॲक्च्युअल प्रक्रिया सुरू आहे, ज्याचे कागद आमच्याकडे आहेत, ती प्रक्रिया क्लस्टरची आहे. त्यामुळे ते बोलतात एक आणि त्यांच्याकडनं होतंय भलतं. एक त्यांना ते माहिती नसेल तर त्यांनी त्यांची चूक सुधारावी. अधिकारी त्यांचा गैरवापर करत असेल किंवा त्यांचे सल्लागार त्यांचा गैरवापर करत असतील, त्यांनी वेळीच ती चूक सुधारली तर त्यांना फायदा होईल. अन्यथा त्यांच्या चूकभूल म्हणजे त्यांच्याशी कळत किंवा नकळत भूमिपुत्रांचं अहित होत असेल, भूमिपुत्रांच्या हिताला बाधा पोहोचत असेल, तर आम्ही कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे त्यांनी वेळेत आणि लवकरात लवकर स्वतःची चूक सुधारावी अशी त्यांना नम्र विनंती आहे. गेले 20 वर्ष झाली साहेब, प्रत्येक जो निवडून किंवा निवडणुकीला उभा राहणारा माणूस असतो तो प्रत्येक जण आम्हाला असंच म्हणतो की तो भूमिपुत्रांसाठी कटिबद्ध आहे, पण तो वास्तविक त्याच्यावरती काम करताना आढळत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. म्हणजे खासदारांबद्दल बोलायचं झालं तर आमचा नवी मुंबई पट्टा हा सागर किनारी म्हणजे खाडी किनारचा पट्टा आहे. CRZचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत आमच्याकडे. तर CRZबद्दल कधीही आमच्या खासदारांनी कधी एक सुद्धा शब्द उच्चारलेला नाही आहे. आता दिवे गावामध्ये फॉरेस्ट ऑफिसर्स आणि आमच्या गावकऱ्यांमध्ये मासेमारीवरनं एक अडचण निर्माण झाली, त्याच्यावरनं खूप मोठं एक कॉन्फ्लिक्ट, खूप मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी खासदारांनी काही एक शब्द उच्चारला नाही, त्यांच्या अंतर्गतचा विषय होता. त्यामुळे मला असं वाटतं की व्यक्तिशः आम्ही कोणाला दोष देत नाही आहे, पण ही सगळी राजकीय यंत्रणा कुठेतरी भूमिपुत्रांना गृहीत धरते. इथून पुढे भूमिपुत्रांना गृहीत धरू नये म्हणून आम्ही हे हत्यार उपसतोय आणि त्यांनी वेळीच भानावर यावं आणि त्यांनी विधानसभेच्या आधी आमचा प्रॉब्लेम काय पण करून सॉल्व्ह करावा, नाहीतर राजकीय समीकरणं ही बिघडलेली असतील येणाऱ्या काळात. हां जी, येस.